तर गाईज आम्ही आता लय बेकार अडकणार आहे. आमचं दर्शन वगैरे झाले. मंदिरापाशी आलो नाही तर आम्हाला खुशखबर भेटली नाही का प्रेमा. सो हॅलो गाईज, परत आपल्या नवीन ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे. तर बॅग घेऊन कुठं चालला माणसाला तरी बघा प्रेम भाई आपल्याला लागला गाडी बस आहे आणि त्याचा बारका भाव. गाडीचा नंबर बघा सेमच आहे इथं. सेम म्हणजे इथं बघा धनश्री काय आहे फर्निचर आणि इथं बघा सिस्टीम. नाद लागते हो भावानं, काय नाही विषय. तर भावानं आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललो पुण्याला. तुम्ही थंबनेल बघून तर बघितलंच असेल काय विषय काय नाही. तर कोण कोण चाललंय काकू हाय करा वहिनी ही प्रेमची मम्मी आहे. तर आम्ही चाललो दोघं जण. प्रेम कशासाठी यायला लागलाय काय माहीत नाही. वहिनी कशासाठी चाललाय होती. बरं हे ना मला तुम्हाला सांगा हे ना कधी सांगितलं तुम्हाला सकाळी सकाळी म्हणजे मग हालताना म्हटलाय प्रेम्या मम्मी मी चाललोय तिकडे. तर वहिनी द्यायला लागल्या शिव्या. नंतर म्हटलं जा. तर असा विषय झाला की आमचं अचानक ठरलं जायचं. म्हणजे मी तर जाणारच होतो पण ह्याचं अचानक ठरलं यायचं. आम्ही चाललोय आता ही गाडी घेऊन मस्त ये. आणि त्यातनं पुढं पण तुम्हाला ब्लॉग भारी बघा भेटतील. त्यातनं पुढं आम्ही मुंबईला वगैरे जाणार आहे नाही का. तर मला आधीच सांगतो लोणावळा बिनावळा मस्तपैकी फिरणार आहे. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला पुढचं ब्लॉगला भारी बघा भेटणार आहे. तर आम्ही चाललोय आमची जर्नी बघा आता कसं होते काय होतंय. मध्ये पाऊस लागतोय पोलीस अडवते काय 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 होतंय. अहो खरंच गेले पोलीस असते ते. आणि पावसाचं पण ढगाळ बघा कसं झाले. लायसन असले तरी पण आरसन आहेत गाडीला. गाडीचा नंबर कसा आहे बघा त्याचा 85. मग काय पोलीस अडवणार. पैसे 200 रुपये भागवायचे. भावानं तसं काय नाही. काय असेल ते आम्ही फाईन फाडणार आहे. 200 रुपये देणार नाही आम्ही. बघा आमचं बघून तुम्ही करू नका तसं. तर आम्ही आता चाललोय. आता जेवलं नाही पुढं खातोय काय तर आम्ही काय नाही विषय. तर भावानं आम्ही चाललोय आता काय काय होते बघा. पुढं पाऊस पडणार आहे 100% मला माहीत आहे. आणि आम्ही कुठल्या मार्गे जातो तुम्हाला सांगतो मी. पुढं कशाला तर नाश्ता बिष्ट्याला थांबलो ना आम्ही जाणार आहे 2 व्हीलरवर. तर ही प्रवास लय मोठा होणार आहे आपला. मध्ये देव पण करणार आहे आम्ही. हा फिट होतंय ह्याच्यात. तर आम्ही मध्ये आधीमध्ये एक जेजुरीला पण जाणार आहे. त्यामुळं तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. तर गाईज आम्ही आता थांबली मसवडमध्ये. प्रेम बायला नाही का भुका लागले त्याला घरनं जेवण ये म्हणलेलं. जेवणाला नाही भावानं मग सकाळी जेवण असते 9 वाजता. आंघोळ केलं का पहिला आपण जेवाय बसतो नाही आपल्याला पहिल्यांदा जेवण लागतं पोटपूजा मग बाकीचं सगळं असते. आता खायला लागला वडापाव एकच मी. अरे नाही मला भूक नाही खायच म्हणून खायला कधी जेवले सकाळी. प्रवास करायचा भावानो ताकद पाहिजे. अंगात खाल्ल्याशिवाय ताकद येत नाही म्हणून पण येईल रे बाकी काय नाही. अशक्तपणा येईल शिपळून जाईल. शिपळून जाईल. आम्ही आता इथं थांबलोय मस्त वेगळे. आता बघू पाऊस तर भावाना अजून तर आला नाही. पाऊस तर काय अजून आला नाही. आता पुढं काय माहीत नाही. आम्ही आता मसवड्यावरनं डायरेक्ट माळशिरसला जाणार आहे. माळशिरसवरनं नातेपुते आणि फलटणमध्ये एक आपला स्टॉप असणार आहे. तर ते आपली ओळखीचे मेंबर आहे त्यांना भेटून. गाईज असल्या व्ह्यू मध्ये फोटो नाही काढायचं तर काय काढायचं बघा. व्ह्यू बघा कसा आहे काय भारी नाही का. नेचर म्हणजे नेचर इज ब्युटिफुल नेचर. तर लय भारी व्ह्यू भेटला आम्हाला. म्हणलं जरा व्हिडिओ काढाव. आणि हे बघा यांचं काहीतरी चालू आहे इकडे. काय विषय रे ज्योत आहे रे. तर काय आम्ही पण ज्योत पळवल्या पण अशी काय आम्ही नाही बाबा पळवली. आम्ही नाही का डायरेक्ट पळत जायचं. ही स्केटिंग घालून पळवायला लागली ज्योत. काय विषय काय माहीत नाही आपल्याला. तर हे बघा व्ह्यू बघा. मला व्ह्यू सध्या थांबलं नाही फोटोशूट करा म्हटलं. असल्या व्ह्यूमध्ये फोटोशूट करायचं नाही म्हटलं ना मग काय करायचं नाही का बाबांनो. त्यामुळे थांबलेलो मस्तपैकी फोटोशूट करतो. म्हणलं जी आता आलो मी फलटणमध्ये. आणि मी तुम्हाला माहीत नसेल मी फलटणमध्ये 1 वर्ष राहिलो इथं. आणि वर्ष राहिलो नाही का आपला एक जण एक मित्र आहे नाही का तेव्हा त्यांना नाही का आपण असं भेटवायचं पहिलं नाही का. म्हणजे मला करमतच नव्हतं. मी इथं राहायचं होतो ना तेव्हा सारखं यांच्याकडे येतो. त्यांनी म्हणजे त्यांना त्यांचं आपलं इथं पान शॉप आहे मुक्ता पान शॉप. मी आता रोज इथं थांबतो पण पहिलं ब्लॉगमध्ये नव्हतं घेतलं. आता घेतलं ब्लॉगमध्ये नाही का. अण्णा म्हणलेला का जरा घ्यावं म्हटलं अण्णासनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला पण येता जाताना नाही का असं फलटण ते तुम्हाला इकडे कुठे जायचं असेल ना फलटणमधून इथं मुक्ता पान शॉप आहे बघा भावांनो. इथं सगळं भेटतं तुम्हाला मावा वगैरे सगळं. आता बंद झाले म्हणा ते बंद झाले म्हणा तरी पण भेटेल तुम्हाला काय नाही विषय. येत जावा इथं थांबा जावा. आता आम्ही इथं थांबलो मस्त बोलतो जरा मस्त वेगळे.
काहीतरी पितो आणि जातो. आणि पुढं आता आपण जाणार आहे जेजुरीला. जेजुरीत फोटोशूट नाही देव जरा करणार आहे. काहीच फायनली पुचलो आहे माझा जेजुरीमध्ये. तिथे रावली भंडारा मला येऊ दाखवतो. येऊ नुसतं बघा भावानो, जिंदगीत काय पाहिलं नुसतं नेचर बघायचं भावानो. ही नंतर असलं मला वाटते बघायला भेटणार नाही काही वर्षांनी. हे बघा कसलं भारी दिसते. तर ही माझी सेकंड टाइम आहे भावानो इथं जेजुरीला यायचं प्रेमाचं. म्हणजे मला वाटतं 1 वर्ष झालं असेल. मागच्या टायमाला बी ह्याच महिन्यात काय तर आलं तुम्ही आणि आता पण ह्याच महिन्यात आलो आहे. ती पण प्रेम पाय म्हणजे या इथनं मी आता जातो सारखं येतोय नुसतं लांबूनच पाय पडून जातो. आतमध्ये काय येणं झालं नव्हतं मला, येणं होत नव्हतं. आता प्रेम पाय म्हणला जाऊ मस्ती. आता इथे लावल्या गाडी इकडे उभं आहे बघा मंदिर. मावशी कुठनं जायचं आहे हो इथनं का? ठीक आहे भावानं मंदिरापाशी आलो नाही तर आम्हाला खुशखबर भेटली नाही का. प्रेमाला 22,000चा मेसेज पडला आहे. ती चेक करायला लागला कुणाच पडले ते पैसे. म्हणजे देवापाशी आलो तसं काय तर खुशखबर भेटते आम्हाला. हे बघा आता देव आहे असा. आता कोणाचं आले तर ते तपास लावायला लागते लवकरच आम्हाला. म्हणते मला माहीत नाही म्हणते कोणाचा इथं काय माहीत नाही. चेक करायला लागला तो बघू. आता मंदिर बघून घ्या तुम्ही. नवखंडाचा स्वामी त्याची सोन्याची जेजुरी, त्याची सोन्याची जेजुरी. सामाचा अवतारी माझा राजा मल्हारी, सामाचा अवतारी माझा राजा मल्हारी. राहिलं देव करायचे फोटोज काढायला बघा येते आणि फोटोज काढते. तर गाईज आम्ही आता लय बेकार अडकणार आहे. आमचं दर्शन वगैरे झाले. हे बघा पूर्ण ढग बघा पूर्ण भरून आले. म्हणजे आम्ही हिकडं आलो आहे. आम्हाला इकडे जायला इकडे काय नाही एवढं, फक्त इकडे भरले ढग पूर्ण. म्हणजे आम्ही जाणार आहे त्या ठिकाणी काय नाही पाऊस असं मला वाटतंय. आता इथं पडत होता पाऊस थोडा थोडा, आता नाही पडत. आता आम्ही लगेच इथनं हलणार आहे. बरं आम्हाला पाऊस लागू नये म्हणजे बरं झालं नाही का. इथपर्यंत आलो आहे, इथनं पुढं चांगलं जाऊ दे म्हणजे बरं. चला आता बघू काय होते, पाऊस लागते का नाही लागते. तर गाईज 200 मीटर अंतर आम्ही आता तोडले आणि मध्ये देवदेव वगैरे करून सगळं झाले आमचं. आता बसली खायला, कारण प्रेमानं नुसतं एका वडापावर आहे. आम्ही घरी काय जेवण केलं तर मला काय नाही एवढी भूक, प्रेमाला लागल्या भूक, त्यामुळे आम्ही मागवल्या मिसळ. अशी काय मिसळ आहे एखादंच मला वाटते 2 जण भागल, दुसरी मागवायची गरज नाही. काय वाटते प्रेमा तुला? होय बा, कारण मिसळ एवढी मोठी आहे बाबा आणि ही रस्सा. तर मस्तपैकी आता इथे करतो आम्ही पोटपूजन आणि इथनं पुढं लागणार आहे घाटात 1-2 शूट करतो मस्तपैकी. बघा कसं वाटते कसं नाही आणि कमेंटमध्ये सांगा भारी वाटते का. आणि बघू आता पुढे काय होते. रूम आता वाजल्या 3:30. अजून तर पाऊस तर काय लागला नाही, पोलिसांचा बी काय विषय झाला नाही मध्ये. बघू आता पुढे काय होते काय नाही. आता ह्याच्यात तर पोलीस असणार 100% असणार, पोलीस 1-2 लागणार. पण मीच गाडी चालवणार. मी थांबवणार नाही गाडी. पडू द्या, फाईन पडला तर प्रेम भाईवर पडतोय फाईन. तर काय ना बघू लागला तर काय होते बघू सांगतो तुम्हाला पुढे. अरे भोक्यासून केलं ही मध्ये तर काही अरे येताना केलता नाश्ता. तर गाईज आम्ही आता पोचलोय रूमवर. आता जस्ट पोचले का आता हातपाय वगैरे धुतले तर. आणि प्रेम भाई आल्या भुक्याच लाय बघा लागला इथं यांना चहा करायला लावला आणि लागली ती प्यायला वाघ सगळे. चहा मी नाही पेत कारण सकाळी मला लई चहा झालाय, त्यामुळे चहा जरा कमी करायचा आपल्याला. कशा आहे भावानं रूमवरची लाईफ हे बघा कसं गावाला पडले. उस्तुडी वाटते, उस्तुडीवाली वाटते, उस्तुडीवाली वाटते ती बघा. ही सगळी कशी बस मुकादम मागायचं आमचा इथं. शर्ट काय अंगातनं काढतच नाही. ह्याच्या अंगात शर्ट मी स्टोरीला पण हीच बघते, गावाकडे बी हीच बघतो, इथं पण हीच बघते, इथं पण हीच बघते. शर्ट काय काढत नाही बघा. हे असं त्या तिच्या आबरू घालवल्या पण काय नाही. जन्नत सजाए मैंने तेरे लिए, छोड़ दी तेरे लिए, छोड़ दी खुदाई तेरे लिए, तेरे लिए होना कभी तू जुदा. गाइस आमचा आता रजिस्टर बनणार आहे. यो काय नाव धीरज. आता मस्त बघा इथे गाणी लावली ते आणि ते गाणी ऐकत बसणार आहे, काय गाणी म्हणणार आहे आणि लिपसिंग चालू करणार आहे भाऊ. आता म्हणजे स्वतःचा आवाज टाकून चालू करणार नाही, स्वतः ब्रँड बनवणार, स्वतः ब्रँड बनवणार आहे. आता सुटी नॉट आता रजिस्टर बनायला लागलीच भाऊ आमचं. ब्लॉगर स्टिक आहे काय, ब्लॉगिंग स्टिक आहे, ब्लॉगिंगची नाही. आता मी दमत घेणार, आता मी सिंगर होणार नाही. काय झालं चलते.
तयारी बघा बघा युट्यूबवर गाडी लावली ती मस्तपैकी आता स्वतः म्हणणार स्वतः म्हणणार बघून म्हणणार. चल कर कॅमेरामॅन प्रेम लांडगे आणि सिंगर धीरज लांडगे धीरज खंडाळे धीरज खंडाळे तर गाय स्वागत मार आहे. बाबांनो यानं चालू का गाण्याचं कडवं आलं आणि यानं मोबाईल खाली घेतला. आवाज हाप आला पाहिजे काय एकदम क्वालिटी दिसलो पाहिजे एकदम क्वालिटी. जन्नत सजाई मैंने तेरे लिए छोड़ दी खुदाई सो हेमलोजी तर गाईज आता जेवण वगैरे आमचं सगळं झालं आणि प्रेमाला कोण भेटा आले बघा. कबऱ्या भेटा येणार नाही असं झालं नाही कारण कबऱ्या पण इथंच आहे पुण्यात आणि कबऱ्या आता उद्याला जाणार आठवडीला आणि आम्ही आलतो ह्याला घेऊन जायला मुंबईला. आम्ही आता पुढचं भाग तुम्हाला मुंबईचं येणार आहे ह्याला पण घेऊन जाणार होतो मुंबईला पण ह्याचा जरा प्रॉब्लेम आल्यामुळे जाणार आहे उद्या घरी. तर काय म्हणते मग कबऱ्या काय नाही दमानी जाऊन दमानी या. हे एकच असते बाबा मागच्या ब्लॉगमध्ये पण आम्ही केलं ना हेच असते दमन जावन दमन या. तर काय नाही विषय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि बाकी काय नाही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जन्नत सजाई मैंने तेरे लिए छोड़